नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित 7मा इंच रान ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचं पुढचं प्रकरण आमच्या विठ्ठल काकांचं शुभमंगल. माझ्या आजीनं आपल्या 4 मुलांची भराभरा लग्न केली आणि त्यांचे सुखानं भरलेले परिपूर्ण संसार ती तृप्तीनं पाहत बसली होती. आमचा 7माईंचा वाडा आता मुलाबाळांनी भरून गेला होता. तशी आमची आनंदी आत्याही आता आपलं दुःख थोडं विसरून आम्हा मुलांमध्ये रमली होती. आणि आजीनी आपल्या शेवटच्या मुलाचं विठ्ठलचं देखील लग्न करून मोकळं व्हायचं ठरवलेलं होतं. आमचे हे विठ्ठल काका हाडाचे शेतकरी होते. ते आमच्या आनंदी आत्यासारखे उंच, गोरे आणि फार देखणे होते. आमच्या ह्या खोत घराण्यात आमच्या आजीचा गोरेपणा खूप जणांनी उचललेला होता. आमच्या विठ्ठल काकांचे केस फार छान होते. त्यांच्या गोऱ्या कपाळावर त्यांच्या दाट कुरळ्या केसांच्या बटा रुळत तेव्हा ते फार छान दिसत असत. आमच्या ह्या काकांचं एक होतं, ते आपल्या शेतात रात्रंदिवस राबत असत असं म्हणण्यापेक्षा ते शेतात रमत असत. जसा आमचा तातू जनावरात रमायचा अगदी तसंच हे काका शेतात रमत, उसाच्या फडात रमत. आता ते कधी वाड्याकडे आले तरी त्यांच्या आपल्या शेताकडे 4-5 चक्रा चालूच असत. परंतु त्यांच्या वागण्याचं आमच्या वाड्यात सर्वांना आश्चर्य वाटत होतं. आणि त्यांच्या त्या शेतातल्या चक्रांचं रहस्य जेव्हा वाड्याला कळलं त्यावेळी सर्वांना धक्का बसलेला होता. पण ती नंतरची गोष्ट आहे. तसं आमच्या ह्या 7वी पास झालेल्या काकांना अनेक शेतकी पुस्तकं वाचून शेताबद्दलचं पुस्तकी ज्ञान फार होतं. जमिनीचा कस कसा सांभाळावा हे त्यांना चांगलं माहिती होतं. आमचे शिवा काका दरवर्षी कुठल्या शेतात कशाची पेरणी करावी हे स्वतः ठरवून सांगत. तरी देखील शेवटी विठ्ठल काका सांगतील तेच बियाणं त्या शेतात पडत असे. आता ह्या काकांचा आमच्या नागो काकांसारखा भूताखेतांवर थोडासा विश्वास होता, तरी ते कधी त्या भानगडीत पडत नसत. आमच्या 7माईंवर त्यांचा दृढ विश्वास होता. आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात हडळीन राहते हे ते मानत होते, परंतु बाभळीच्या बांधावरची भूतं, शेतातली भूतं ह्या गोष्टी ते कानाआड करत. त्यांचं त्यावेळी म्हणणं असे, एखाद्या शेताच्या बांधावर जर कधी उलट्या लेंड्या आढळल्या तर त्या भूताच्या नसून एखाद्या बकरीच्या शारीरिक विकृतीमुळे तसं होत असावं, बाकी काही नाही. तरी त्यांचं हे मत आमच्या लिंबोणी काकांना आणि नागो काकांना मात्र पटायचं नाही. तसा ह्या काकांचा कोणाला कसला त्रास नव्हता. ते शेतावरून आले की हातपाय धुवून आपल्या कुठल्याही वहिनीच्या चुलीजवळ जायचे. तिने वाढलेलं निमूटपणे जेवून ते लगेच शेताकडे पळत. कधी ते दुपारी जेवायला आले आणि भराभरा जेवून लगेच शेताकडे निघाले की त्यावेळी मात्र आजी त्यांना रागवून म्हणायची, "अरे पोरा विठ्ठला, अरे उन्हं पार डोक्यावर आली आहे, जरा घटकाभर बस, पान खा आणि मग सावकाश निघ ना शेताकडे. आपली शेतं का कुठे पळून जातात." त्यावेळी विठ्ठल काका जरासा हसल्यासारखं करून जरा ओसरीवर टेकत आणि नंतर आजी कामात आहे असं बघून लगेच शेताकडे निघूनही जात. आजीच्या ते लक्षात आलं की ती हताशपणे आत्याला म्हणायची, "आनंदे, या विठ्ठलाच्या बुडाला शेताचा गोंद चिकटलाय म्हणून तो असा शेताकडे पळतो." माझ्या आईने कधी पुरणपोळ्या केल्या की ती रामदास काकांबरोबर ह्या काकांना सुद्धा जेवायला वाढायची. त्यावेळी आपल्याला पुन्हा एखादी पोळी हवी असं ते कधीही म्हणत नसत. त्यामुळे माझी आई काय करायची, त्यांच्या ताटात अगोदरच भरपूर पुरणपोळ्या वाढून मगच ते ताट त्यांच्या पुढे ठेवून द्यायची. त्यावेळी मात्र ते त्या सगळ्या पुरणपोळ्या फस्त करून समाधानानं ढेकर देत उठत आणि तोंड धुताना हलकेच हसत म्हणत, "वहिनी, पुरणपोळ्या अगदी छान झाल्या होत्या बरं का." तशी त्यांची आमच्या इरली काकूंच्या कोल्हापुरी मटणवड्याची देखील तीच तरा. इरली काकूसुद्धा माझ्या आईसारखंच त्या मितभाषी काकांचं ताट अगोदरच भरून त्यांच्या पुढे ठेवत असत. हे काका आम्हा मुलात कधीच नसायचे. फक्त ते आणि त्यांची शेतं एवढंच त्यांचं विश्व. फक्त आजी आणि आत्याला त्यांचं एक वागणं फार विचित्र असं वाटलं होतं. ते म्हणजे आमच्या नागो काकांचं लग्न झाल्यानंतर हे काका सतत माझ्या आजी आत्याला
माझ्या बाबांचं लग्न कधी करणार म्हणून सतत विचारत होते. तेव्हा आजी रागवून त्यांना ओरडली होती, अरे मेल्या विठ्ठला, तुला का बाळकृष्णाच्या लग्नाची इतकी घाई झाली आहे? अगोदर तू नागोचं लग्न कमळीशी करू नको म्हणून माझ्या मागे लागला होतास, आणि आता बाळकृष्णाचं लग्न कधी करतेस म्हणून माझ्या मागे लागला आहेस. अरे तुला लवकर लग्न करायचं असेल तर तू करून मोकळा हो, माझ्या मागे कटकट करत बसू नको. तेव्हा ते आई माझं चुकलं असं म्हणून अगदी नागो काकांसारखे त्या सातमाईंच्या पारावर जाऊन बसले होते. आमच्या वाड्यात एक होतं. आमच्या कोणा वडीलधाऱ्या माणसाचं काही बिन नसलं की ते सरळ जाऊन सातमाईच्या पारावर बसत आणि नंतर डोकं थंड झाल्यावर वाड्याच्या आत येत असत. विठ्ठल काका असे सातमाईच्या पारावर गेल्यानंतर आजी आत्याला म्हणाली, आनंदे, कधी कधी मला हा विठ्ठल त्या फुकट पुण्य जोडणाऱ्या बामणासारखा वाटतो बघ. म्हणजे काय, हा बामण फणस फोडून गरे खातो आणि नंतर फुकट पुण्य जोडावं म्हणून फणसाच्या साली गाई पुढे ठेवतो, पण एक गरा कधी गाईच्या पुढे ठेवणार नाही, तसा ह्या विठ्ठलाचा प्रकार आहे. हे ऐकून आनंदी आत्या फक्त हसली होती. आजींनी विठ्ठल काकांच्या लग्नाचं मनावर घेतलं, त्यांना अनेक स्थळं दाखवली, पण काही ना काहीतरी कारण दाखवून ते प्रत्येक स्थळाला नकार देत राहिले. नंतर माझी आजी चिडली, ती त्यांच्या अंगावर ओरडली, अरे मुडद्या विठ्ठला, तुला एवढ्या पोरी दाखवल्या तरी मेल्या एक पोरगी तुला पसंत पडली नाही? अरे मुडद्या, त्या दाखवायला आलेल्या पाहुण्यांच्या फराळाचं करून करून माझ्या सुनांचे हात मोडायला आले. लेकरा, तुला आपली शेतं सोडून पोरगी बघायला बाहेर जायचं नाही म्हणून त्यांना आम्ही इथे बोलवतो, तर तुझं आपलं ना 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 हेच चालू. तशी आमची आनंदी आत्या हसत म्हणाली, अरे विठ्ठला, असं तर नाही ना की तुला एखादी मंगीची बहीण पसंत आली आहे किंवा चांदीची आईची दोडा? अरे तसं असेल तर घाबरू नको. सातमाईंनी त्यांना पसंत केलं तर आम्ही कुणी काही बोलणार नाही. आता सांग तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ते काही न बोलता एकदम दुःखी होऊन सातमाईंच्या पारावर जाऊन बसले. तेव्हा रामदास काकाच आजीला म्हणाले, आये, आपला विठ्ठल देखणा गडी आहे, त्याला तशीच देखणी पोरगी पाहिजे असेल, आपण जरा त्याच्या कलानं घेऊया. तू उगाच त्याच्यावर रागवू नकोस. अगं लग्न करायचं म्हणजे जरा विचार करावाच लागतो ना. त्यावेळी काकांचं बोलणं पटून माझी आजी गप्प बसली होती. नंतर आबा पाटील यांनी सुद्धा कोल्हापुरातली 4-5 स्थळं त्यांच्यासाठी आणली, तरी हे काका नकार घंटी वाजवतच राहिले होते. नंतर त्यांना धुळ्याच्या मंदाकिनी राऊतांचं स्थळ आलं होतं. ही मंदाकिनी 7वी पास होती आणि अगदी काकांना शोभण्यासारखी सुंदर होती. तिचं घराणं देखील चांगलं श्रीमंत होतं. मंदा दिसायला सावळी पण उंच, लांब केसांची आणि फार सुंदर होती. तिला भरतकाम छान येत होतं. त्यात मंदा श्रीमंत वडिलांची एकुलती एक लेक, म्हणजे पुढे राऊतांची शेती वाडी विठ्ठल काकांनाच मिळणार होती. आमच्या वाड्यात मंदा सगळ्यांना पसंत होती. सगळ्यांना वाटलं होतं आता विठ्ठल काका या स्थळाला होकार देणार. त्यांनी ह्या स्थळाला सुद्धा नाकारलं. तेव्हा मात्र त्या संध्याकाळी आमच्या ओसरीवर आजी, आत्या, रामदास काका, शिवा काका आणि माझे बाबा बसले होते. त्यावेळी आमच्या सगळ्या काकू स्वयंपाक करत होत्या आणि आजीनं नागो काकांना हाकारून मंगीच्या चुलीजवळ बसून चहा पिणाऱ्या विठ्ठल काकांना बाहेर घेऊन यायला सांगितलं. तसे नागो काका आणि विठ्ठल काका दोघेही बाहेर आले. तेव्हा रामदास काका म्हणाले होते, ए विठ्ठला, असा समोर बैस. आणि विठ्ठल काका समोर बसल्यावर रामदास काका संतापून म्हणाले, काय रे दोडकीच्या, काय चालवलंय तू हे? तेव्हाच आजी देखील संतापून म्हणाली, अरे विठ्ठला, ती मंदी तुला चांगली शोभण्यासारखी होती. त्यात श्रीमंत बापाची एकुलती एक लेक, तर तू तिला सरळ नकार दिला. अरे आता आम्ही तुझ्यासाठी कुठल्या इंद्राची अप्सरा आणायची? तर बोल की मुडद्या. मग शिवा काका ओरडले, आहे मला संशय आहे याचं कुठंतरी नागोसारखं चाललंय, तरी मी सांगत होतो. तेव्हा अगोदरच वैतागलेली आजी जास्त संतापली आणि म्हणाली, तू ग बसा शिव्या, तू काहीतरी सांगू नकोस, आता या विठ्ठलाला बोलू दे.
तेव्हाही आमचे विठ्ठल काका खाली मान घालून गप्प बसले. तसे रामदास काका उठले आणि जेवायला गेले. त्यांच्या पाठोपाठ नागो काका आणि शिवा काका देखील गेले होते. फक्त आजी आणि आत्या खाली मान घालून बसलेल्या विठ्ठल काकांकडे बघत बसल्या होत्या. आमच्या विठ्ठल काकांना एक सवय होती, त्यांच्या मनात काही सलत असलं की ते कोणालाही, अगदी आनंदी आत्याला देखील काही न सांगता फक्त इरली काकूंच्या चुलीजवळ जाऊन बसत. ते कधी तसे येऊन बसले आणि तिथे जर रामदास काका किंवा आत्मा तुकादादा असले तर ते लगेच उठून बाहेर जात, विठ्ठल काकांना आपल्या वहिनीशी बोलता यावं म्हणून. आणि नंतर विठ्ठल काका देखील त्यांच्या मनात चालणारं इरली काकूंना सांगून मोकळं होत असत. इथे आमची आजी आणि आत्या आता हा विठ्ठल आपल्यापाशी काहीतरी बोलेल म्हणून त्याच्याकडे बघत होत आहे, तरी तो गडी काही बोले ना. तसं आजी नंतर वैतागून काही बोलणार तर आत्याने तिला बोलू नको अशी खूण केली. मग आजीही गप्प राहिली. अचानक विठ्ठल काका उठले आणि आपल्या आई आणि बहिणीकडे न बघता सरळ इरली काकूंच्या चुलीजवळ जाऊन पाट घेऊन बसले. त्यावेळी रामदास काका आणि आत्मा तुका जेवत होते. आमचे रामदास काका उसळी, दही, कांदा घालून भाकरी खात, तोंडात हिरवी मिरची घेऊन जेवत. आत्मा आणि तुकाचं जेवण आटपत आलेलं होतं. त्याचवेळी विठ्ठल काका आले. रामदास काका आत्मा तुकाला म्हणाले, पोरांनो, तुमचं जेवण आटपलं असेल तर हात धुवून बाहेर पळा. आणि ते विठ्ठल काकांकडे बघत म्हणाले, विठ्ठला, माझं आटोपलंय, जरा थांब, मी हात धुतो, बाहेर जातो. एवढं बोलून त्यांनी उरलेली भाकरी भराभरा खाल्ली आणि उठताना खाली मान घालून बसलेल्या विठ्ठलाकडे पाहून त्यांनी इरली काकूंना खुणावून ते लगबगीनं हात धुवून ओसरीवर आले. इथे ओसरीवर आलेल्या आत्मा तुकानं लगेच शिवा काकांच्या, नागो काकांच्या आणि आमच्या चुलीजवळ येऊन सांगितलं की विठ्ठल काका आमच्या आईच्या चुलीजवळ बसलेत. आता विठ्ठल काकांचं सगळं कळेल, तेव्हा लवकर ओसरीवर चाला. त्याबरोबर शिवा काका, गुणा काकू, सगुणा, धोंडीबा, मुरली सगळेजण भराभरा येऊन ओसरीवर बसले. त्यांच्या पाठोपाठ नागू काका, मंगी काकू, तातोबा, माझे आईवडील, मी, धोंडीबा, मंजी, आम्ही सगळे आमचं जेवण सोडून ओसरीवर येऊन बसलो. रामदास काका आजीला म्हणाले, आये, विठ्ठल इरलीजवळ जाऊन बसलाय, आता बघू इरली काय सांगतीये ते. आम्ही सर्वजण इरली काकूंची वाट बघत ओसरीवर बसलो होतो. तेव्हा आजी म्हणाली, रामदासा, तू काहीही म्हण पोरा, आपल्या ह्या नागोनं आणि आता ह्या इठ्ठलानं पोरी बघण्याच्या वेळी फार त्रास दिला बघ. अरे लेकरा, आपल्या मनातलं पाखरू काय बोंबलतंय हे ह्यांनी अगोदरच सांगितलं असतं तर सर्वांचा त्रास तरी वाचला असता. आता हा इठ्ठल कुठल्या रुक्मिणीबद्दल सांगतोय ते बघू. मग रामदास काका हसत म्हणाले, आये, हा इठ्ठल जेव्हा नागोसारखा एका पाठोपाठ एक मुली नाकारायला लागला ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की ह्या पठ्ठ्याची बाहेर कुठेतरी भानगड आहे. तसे कंजूस शिवा काका एकदम चिडले आणि म्हणाले, अरे दादा, या विठ्ठलाची बाहेर कुठे भानगड असली तर त्यांनी ती अगोदर आम्हाला सांगायची नाही का? आता त्याला पोरी दाखवायला आलेल्या पाहुण्या मंडळींच्या फराळाचा, चहा पाण्याचा किती खर्च झाला ना, ते मी लिहून ठेवलं आहे. हे बघ दादा, अशा इथल्या उधळपट्टीनं उद्या आपल्या या सातमाईंच्या वाड्याला भीक मागायची पाळी येईल. नंतर मला काही सांगायला येऊ नका. आमची आजी रागवून आता शिवा काकांना काही बोलणार होती तेव्हाच आमच्या इरली काकू माझघरातनं हसत हसत बाहेर आल्या होत्या. तिच्या मागून खाली मान घालून विठ्ठल काका आले होते. नंतर आम्हा सर्वांना बघून ते चटकन पुन्हा आत निघून गेले. इरली काकू आजीकडे बघत म्हणाल्या, आये, काल आमचा उसाचा मळा दौलती भाऊजींच्या कमळीनी आणि ह्या विठ्ठलानी मोडलाय बघा. तशी माझी आजी काहीही न उमजून एकदम धास्तावून म्हणाली, काय म्हणते शिरले, दौलतीने आमचा ऊस तोडून दिला? तशा इरली काकू आत वळून बघत म्हणाल्या, आये, दौलती भाऊजींनी आपला ऊस तोडला नाही, तर त्यांच्या मळ्यातला गोड रसाळ ऊस विठ्ठलानं आणून आपल्या मळ्यात रोवलाय आणि त्याच ऊसाला खतपाणी घालायला विठ्ठल भाऊजी सारखे शेताकडे आणि मळ्याकडे पळत होते.
आजी वैतागली आणि म्हणाली, इरले, आता तांदूळ धुतल्यागत बोलू नको. साप साप काय भानगड विठ्ठलानं करून ठेवली आहे ती सांग. अगं आता या दौलतीच्या कमळीचं काय, का त्यांनी कमळीकडेच काही भानगड करून ठेवली आहे. आता तो दौलती गप्प बसणार नाही हो. इरली काकू हसत म्हणाल्या, आहे आहे आहे, अगं ऐकून घे. अगं आपण नागो भाऊजींसाठी कमळीला मागणी घातली होती ना, त्या अगोदर ह्या कमळीचं आणि विठ्ठल भाऊजींचं प्रेम प्रकरण होतं. या कमळीला भेटायला भाऊजी सतत आपल्या शेताकडे पळत होते. अगं त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचं वचन देखील एकदा सातमाईंच्या पारावर घेतलं होतं म्हणे. त्यावेळी आपण कमळीला नागो भाऊजींसाठी मागितलं आणि तिथे सगळा घोळ झाला. आता विठ्ठल तरी कुठल्या तोंडानं आपल्या नागोदादाचं लग्न मोडणार होता. त्या दौलती भाऊजींना नागो भाऊजी जावई म्हणून पसंत पडले. तेव्हा कमळीला आणि विठ्ठल भाऊजींना कळतच नव्हतं काय करायचं ते. त्यावेळी दोघांनी ठरवलं होतं, जर नागो भाऊजींच्या बरोबर लग्नाची तयारी सुरू झाली की या दोघांनी कोल्हापुरात आबांकडे पळून जाऊन लग्न करायचं. पण नंतर मंगीमुळे सगळं फिसकटलं. मग विठ्ठलानं बाळकृष्ण भाऊजींचं लग्न होईपर्यंत थांबायचं ठरवलं होतं. अशी ही सगळी गोड भानगड आहे. तेव्हा आनंदी आत्या म्हणाली, तरीच तो नागोच्या वेळी कमळीबद्दलची भुणभुण करत बसला होता आणि नागोचं लग्न झाल्यावर बाळकृष्णाचं लग्न लवकर करा म्हणून तो आये तुझ्या मागे पडला होता. या सगळ्याचं उत्तर ती कमळी आहे. आजी एकदम कावली आणि ओरडली, विठ्ठला, ए विठ्ठला, आधी बाहेर ये. विठ्ठल काका पुन्हा खाली मान घालून बाहेर आले. आजी त्यांच्याकडे बघून ओरडली, लेकरा, आत्ता इरली जे बोलली ते खरंय. विठ्ठल काकांनी तशी मान हलवली होती. ते पाहून आजी ओरडली, मग विठ्ठला, अरे मग आम्हाला खरं खरं सांगायला तुझ्या तोंडाला काय खीळ पडली होती का. अरे मर्दा, असं शेतात धावण्यापरीस तू अगोदरच हे सगळं प्रकरण सांगितलं असतंस तर दौलतीबरोबर आपला असा वाईटपणा झाला नसता. विठ्ठल काका म्हणाले, आहे नागोदादाचं लग्न झाल्यावर मी सर्व सांगणारच होतो. तेव्हा कमळीच मला म्हणाली, विठ्ठला, आता जर आपलं प्रेमप्रकरण माझ्या बाबांना कळलं तर ते नागोदादाचा बदला म्हणून माझं तुझ्याशी अजिबात लग्न करून देणार नाहीत. म्हणून बाळकृष्ण दादाचं लग्न होऊन जाऊ दे, तोपर्यंत बाचा पण राग निवळेल, मग आपण आपलं प्रेम सगळ्यांच्या पुढे उघडं करूया. आणि ते एकदम आपल्या आईजवळ जात म्हणाले, आई, आनंदी अक्के, मला नाही वाटत दौलती दादा माझ्या आणि कमळीच्या लग्नाला तयार होतील. आणि आहे सांगून ठेवतो, मी कमळीशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही. तेव्हा नागो काका एकदम म्हणाले, आहे तू दौलती दादाकडे शब्द टाक, आपल्या विठ्ठलाचं कमळीशीच लग्न होईल. सातमाईंना ती विठ्ठलाकरता पसंत आहे. झालं. आजी रामदास काकांना म्हणाली, रामदास, आता वेळ घालून उपयोग नाही. ही पोरं अशी भानगडी करतात, नंतर आम्हाला निस्तरायला लागतं. मध्येच शिवा काका ओरडले, विठ्ठला, तुझे चांगले कान फोडून काढायला हवे. अरे शिंच्या प्रेम करतोस ना, मग ते सांगायला हिंमतसुद्धा लागते. नुसतं ऊसाच्या फडात नाही, दुपारी कोण नसताना ज्वारीच्या शेतात बसून फक्त प्रेम करणं, अरे हा मर्दपणा नाही आहे. तुझ्या या प्रेमापायी वाड्याला किती पोरी पाहायला खर्च करावा लागला याची कल्पना आहे का तुला. अरे अशानं एक दिवस सातमाईंच्या वाड्याला. मध्येच आजी ओरडली, शिवा तू शांत राहा, इथे कुठला गोंधळ चालला आहे, तुला खर्चाचं काय पडलं आहे. नंतर आजी विचार करत रामदास काकांना म्हणाले, रामदासा, या विठ्ठलानं आणि कमळीनं असा हा गुंता इथे करून ठेवला आहे. तिथे तो दौलती आपल्यावर दातोट खात बसला आहे. तरी आता सातमाईंनी सांगितलं आहे, तेव्हा उद्या मी आनंदी आणि इरलीला घेऊन विठ्ठलासाठी कमळीला मागायला जाते. पण रामदास, तो दौलती जरा डोकीनं चक्रम आहे. त्यानं जर सातमाईंचं सांगणं न मानता ह्या मागणीला नकार दिला तर आपण काय करायचं. तेव्हा विठ्ठल काका म्हणाले, आई, मला कमळी पाहिजे. अगं 4 वर्ष झाली आम्ही प्रेम करतोय, मी फक्त कमळीशीच लग्न करणार. आजी पुन्हा वैतागली आणि म्हणाली, विठ्ठला, अगदी छान कर्तृत्व केलंस हं. अरे बाबा, आता तू हागल्यावर तुझ्या ढोंगणावर आम्हालाच पाणी ओतायला लागणार ना.
मग तिथे तातडीनं बैठक भरली आणि आजी म्हणाली, रामदास, आता उद्याच आम्ही जाऊन कमळीला मागणी घालतो. इरली काकू म्हणाली, पण आहे, जर दौलती भाऊजींनी आपल्या तोंडावर दार लावून घेतलं तर काय करायचं? त्यावर आजी म्हणाली, इरले तेव्हाचं तेव्हा बघू. काय रे विठ्ठला, आम्ही तिथे गेल्यावर तो दौलती आमच्या अंगावर येणार, तेव्हा कमळी बोलेल ना? नाहीतर ती दौलतीला घाबरून गप्प बसायची आणि आम्हाला मात्र त्याची बोलणी खाऊन परत यायला लागायचं. मग विठ्ठल काका म्हणाले, नाही आई, कमळी बोलेल. ती मला म्हणाली, तू आईला आणि आनंदी अक्काला पाठव, मग बाशी बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी आजीनं विठ्ठलासाठी कमळीला मागणी घालायला जायचं ठरवलं. तेव्हा तिच्या सातमाई सगळं काही नीट घडवून आणतील याच्यावर तिचा विश्वास. तरी आजीला विठ्ठल काकांच्या एकाच गोष्टीचा राग येत होता की त्यांनी जेव्हा नागोसाठी कमळीला मागणी घालायचं ठरवलं होतं त्याचवेळी विठ्ठलानं त्याचं आणि कमळीचं प्रेमप्रकरण तिला सांगितलं असतं तर तिने कमळीला नागोसाठी मागणी घातलीच नसती. तर नागोच्या आणि बाळकृष्णाच्या लग्नानंतर तिने विठ्ठलासाठी कमळीला मागून घेतलं असतं, त्याचंही लग्न आटोपलं असतं आणि असा गुंता झालाय तो झालाच नसता. त्यात बिचारी कमळीसुद्धा गावकऱ्यांच्या बोलण्यापासून वाचली असती. पण तसं काही न करता हा विठ्ठल फक्त प्रेम करायला शेताकडं धावत होता. आजीनी नंतर स्वतःशीच ठरवलं, उद्या आपल्या मुलांना आणि सुनांना घेऊन कमळीला मागणी घालायला जायचं. तरीही दौलतीच्या रागीट स्वभावामुळे ती जरा चिंतेत पडलीच होती. दुसऱ्या दिवशी अगदी भल्या पहाटे आमच्या वाड्यातली सगळी मंडळी, फक्त विठ्ठल काका आणि आम्ही 4 मुलं सोडून खालच्या मळ्यातल्या दौलती काकांच्या वाड्याकडे निघाली. त्यावेळी इरली काकूंच्या हातातल्या ताटात खण, नारळ, गुळाचा खडा, हळद कुंकू, मुठभर तांदूळ आणि 4 फुलं ठेवलेली होती. फुलांच्या बाजूला एक बोरमाळ ठेवली होती. जर दौलती काकांनी ह्या सोयरिकेला होकार दिला तर इरली काकू ती बोरमाळ कमळीच्या गळ्यात घालणार होती. ही मंडळी दौलती खोतांच्या वाड्यात पोचली तेव्हा दौलती काका दाताला मशेरी चोळत तांब्या घेऊन आपल्या शेताच्या बाजूला निघाले होते. पण ह्या सगळ्यांना बघून ते थबकले. इरली काकूच्या ताटाकडे लक्ष जाताच ते एकदम संतापानं आजीकडे बघत किंचाळले, आये, सकाळच्या पारी तू हे ओवाळणीचं ताट घेऊन या सगळ्यांना घेऊन माझ्या वाड्याच्या दाराशी का आली? का तुझी ती सून मंगी पळून गेली म्हणून तू परत नागोसाठी कमळीला मागायला आलीस? तशी अंगभर पदर घेतलेली मंगी काकू पुढे होऊन डोकीवरचा पदर पुढे सरकवत हलकेच म्हणाल्या होत्या, दादानू, म्या हूच आहे. तेव्हा पार्वती काकू दाराशी येऊन म्हणाल्या, अहो तुम्ही शांत व्हा, आपलीच माणसं आली आहेत दाराशी, त्यांना आत येऊ द्या. आणि तेव्हा आजीच्या लक्षात आलं की कमळीनं आपल्या आईला विश्वासात घेतलंय. तेव्हा बाहेर कसला गलका चालला आहे हे बघायला लिंबोणी काका, रमी काकू आणि राम काका आपल्या खोलीतनं बाहेर आले. तेव्हा त्या सर्वांना पाहिल्याबरोबर लिंबोणी काका आणि राम काका एकदम आपल्या दौलती दादाच्या बाजूला येऊन उभे राहत म्हणाले, दादा काय भानगड आहे, ही मंडळी पुन्हा इथं का आली? तशी आजी पुढे झाली आणि म्हणाली, लिंबोण्या, भानगड बिनगड काही नाही, तू आज जा. राम्या, तू देखील निघ, मला जरा दौलतीशी बोलायचं आहे. आणि ती दौलती काकांकडे बघून म्हणाली, दौलती, तुला जर घाई झाली असेल तर तू शेताकडे जाऊन ये, तवर आम्ही आत बसतो. तसा आपल्या हातातला तांब्या लांब फेकून देत ते ओरडले, आये, माझं हागणं गेलं मसणात, तू कुणासाठी हे ताट घेऊन माझ्या वाड्याच्या दाराशी आली आहेस ते सांग आधी. आता आजीला दौलती काकांचा तापट स्वभाव माहिती असल्यामुळे ती सरळ आपल्या मंडळींना घेऊन आत गेली. ती सगळीजणं ओसरीवर बसली. तेव्हा तिच्या दोन्ही बाजूला तिची मुलं आणि सुना बसल्या होत्या, तर आजीजवळ आनंदी आत्या बसली होती. दौलती काका, लिंबोणी काका, राम काका बाहेरच उभे होते. शेवटी लिंबोण्या काका म्हणाले, दादा, आपण आज जाऊन बघूया तरी काय भानगड आहे. तसे ते तिघे भाऊ नाईलाजानं आत येऊन उभे राहिले. रमी काकू तेव्हा आल्या आणि आई म्हणून आजीच्या पाया पडायला जाऊ लागल्या. तसे लिंबोणी काका ओरडले, रमे, तू आज जा. तरीही रमी काकू चटकन आजीच्या पाया पडून आत गेल्या. तेव्हा त्यांनी बघितलं, पार्वती वहिनी आणि कमळी दाराआड उभ्या राहून बाहेर वाकून बघत होत्या. रमी काकूंनी आत येऊन पार्वती काकींना खुणावून काय चाललंय विचारलं. तेव्हा पार्वती काकू खुणेनं कमळीकडे बोट करून कपाळावर हात मारून बाहेर बघायला लागल्या. रमी काकू देखील कमळीच्या मागे उभ्या राहून बाहेर बघायला लागल्या.
आजी नंतर वेळ न घालवता म्हणाली, हे बघ दौलत्या, आता मी काय सांगते शांतपणे ऐक. उगाच डोकीत राग घालून घेऊ नकोस. चला अगोदर तुम्ही तिघेजण असे समोर बसा. दौलती काका रागानं म्हणाले, आये माझ्या घरात मी उभा आहे, आता तुला काय बोलायचे ते पटकन बोल, आम्हाला न्याहारी करून शेतावर निघायचं आहे. आजी शांतपणे म्हणाली, हे बघ दौलत्या, मी माझ्या विठ्ठलासाठी तुझ्या कमळीला मागायला आली आहे. आणि हे ऐकता दौलती काका इतके भडकले म्हणून सांगू, ते एकदम संतापानं पाय आपटत किंचाळले. आहे माझी कमळी तुम्हाला दावणीला बांधलेली गाय समजली की काय? म्हणजे तिला एका दावणीतून सोडवून दुसऱ्या दावणीला बांधायची? माझी कमळी बेवारशी नाही, तिची आई आणि बा मेले नाहीत, ती या दौलती खोताची पोर आहे. तू आत्ता हे बोललीस, जर पुन्हा असं बोललीस तर सातमाईची शपथ घेऊन सांगतो, मी त्या विठ्ठलाला जाऊन तोडीन. तेव्हा लिंबोणी काकाही ओरडले, आये कमळीला कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? एकदा तिला या नागो करता मागून गावात आमचा तमाशा केलाय, तो पुरा झाला नाही म्हणून हा दुसरा तमाशा करायला तुम्ही इथे आलाय का? दौलती काका एकदम पुढे झाले आणि म्हणाले, रामदासा तुझ्या मंडळींना घेऊन आत्ताच्या आत्ता बाहेर पड, नाही तर मी काय करून बसेन याचा नेम नाही. आजीसुद्धा हट्टानं म्हणाली, जा दौलती, ये कुऱ्हाड घेऊन ये, पाड माझा मुडदा, पण त्या अगोदर मी काय सांगते ते ऐक. तशा पार्वती काकू बाहेर आल्या आणि म्हणाल्या, धनी अहो आय काय म्हणतायत ते ऐकून तरी घ्या, आणि आय समोर वाटेल ते बोलू नका. दौलती काका गप्प राहून आजीकडे बघत राहिले. आजी म्हणाली, दौलती, अरे तुझी कमळी आणि माझा विठ्ठल हे 3-4 वर्ष झाली शेतात आणि ऊसाच्या मळात प्रेम करत बसली होती आणि मला ते माहिती नव्हतं. दौलती काका एकदम चिडले, म्हणाले, आये तुम्ही कधीही आमच्या वाड्यात येऊन काहीही सांगायचं हे मला चालणार नाही. मी शेवटचं सांगतो, आमची गेली ती आबरू पुरी नाही का? तुम्ही तुमच्या वाड्यात बरे, आम्ही आमच्या वाड्यात बरे. आये तिथे तुमची लग्न चालली होती आणि आम्ही इथे तळमळत होतो हे माहिती आहे ना तुम्हाला? त्यावेळी तुम्ही कोणी आमचा विचार केला नाही. आजी कळवळ्यानं म्हणाली, मला माहिती आहे रे पोरा, दौलत्या आमच्या सातमाईंनीच मंगीला नागोसाठी निवडलं होतं. त्यांचं म्हणणं डावलून मी कमळीशी त्याचं लग्न जबरदस्तीनं केलं असतं आणि उद्या कमळीला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं रे? अरे पोरा, एकत्र कुटुंबात घरात भांडणं होतात म्हणून का कोणी आपलं घर पेटवून देतं? अरे आपण खोत एका कुटुंबाचे, एका रक्ताचे, त्यामुळे मी तुझ्या दारात माफी मागायला आले होते. नागोच्या लग्नाचं तुला मानाचं आमंत्रण द्यायला आले होते, तरी तुम्ही माझा मान न ठेवता तुमच्या वाड्याचं दार लावून घेतलं होतं. आणि आत्ता मी जे विठ्ठल आणि कमळीचं सांगते ते खरं आहे. आजीनी त्या दाराकडे बघून जोरात कमळीला हाक मारली, कमळे बाहेर ये. कमळी बाहेर आली. खाली मान घालून जमीन नखानं उकरत उभी राहिली. तेव्हा आजी तिला म्हणाली, कमळे लेकरा, आता न घाबरता तुझं आणि विठ्ठलाचं जे काही चाललंय ते सगळं तुझ्या घरच्या मंडळींसमोर बोल. आता का तू तुझ्या बाला आणि काकांना घाबरून काही बोलली नाहीस तर मी मागणीचं ताट घेऊन माघारी जाईन. कमळी थरथरत गप्प उभी राहिली. दौलती काका एकदम तिच्यावर खेकसले, कमळे बोल की, आय काय सांगतेय ते खरं आहे? तसं कमळीनं घाबरत घाबरत तिचं आणि विठ्ठल काकांचं प्रेम प्रकरण सांगितलं. ती म्हणाली, जर नागोदादांबरोबर माझं लग्न ठरलं असतं तर मी आणि विठ्ठल पळून कोल्हापूरला जाऊन आबांना सांगून तिथे लग्न करणार होतो. पण नंतर नागोदादाच मला नाही म्हणाले म्हणून मी आणि विठ्ठल गप्प बसलो. आता बा तुम्ही चिडला होता, मग आम्ही काय बोलणार? मला विठ्ठल नाही सांगितलं की बाळकृष्ण दादाचं लग्न झालं की मी माझ्या आय, दादा आणि वहिन्यांजवळ आपल्याबद्दल बोलीन आणि तोपर्यंत तुझ्या बाचा रागसुद्धा शांत होईल, म्हणून आम्ही गप्प राहिलो. आणि हे सगळं दौलती काका, लिंबोणी, रामकाका आ वासून ऐकत असताना कमळी चटकन आपल्या रामकाकाच्या कुशीत शिरून बिलगली आणि म्हणाली, रामकाका, मला माझ्या विठ्ठलाशीच लग्न करायचं आहे, तुम्ही आईबाला काय ते सांगा. इरली काकू दौलती काकांना म्हणाल्या, भाऊजी आता झालं ते गेलं, गंगेला मिळालं. सातमाईंनी कमळीला विठ्ठलासाठी पसंत केलंय, तेव्हा आता तुम्ही होकार द्या. दौलती काका संतापून म्हणाले, इरले वहिनी, अगं झालं ते गंगेला मिळालं म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे गावकरी काय कुजबुजत होते?
ते म्हणत होते माझ्या कमळीत काहीतरी खोट आहे म्हणून सातमाईंनी तिला नाकारलं आणि हे मला स्वतः लंगड्या किन्नानं येऊन सांगितलं. पाहिजे तर तुम्ही जाऊन त्याला विचारा. त्यांनी मला आणखीन काय काय गावकरी म्हणतात ते सगळं सांगितलं. माझी संतापली आणि म्हणाली, दौलती तू आज त्या किन्नाला ओळखतोस का? अरे अशा लाव्या करून आग लावायची त्या किन्नाला सवय आहे. त्यावेळी रामकाका कमळीच्या डोक्यावरनं हात फिरवत दौलती दादांना म्हणाले, दादा आता इरली वहिनी म्हणते तसं झालं ते झालं, गंगेला मिळालं. उद्या खरंच या दोघांनी जर पळून जाऊन लग्न केलं तर आपल्या खोतांचीच आबरू जाईल का नाही? आणि दादा तुम्हाला एक गोष्ट कशी लक्षात आली नाही? या कमळी विठ्ठलनं सातमाईच्या पारावर एकमेकांशी लग्न करायची शपथ घेतली होती, तर सातमाई तरी तिचं लग्न नागोदादाशी कसं करणार? आता दादा सातमाईंनी कमळीला आपली सून मानून होकार दिलाय, तर आपणही तिचं लग्न विठ्ठलाशी करू, म्हणजे गावात बोलणारी तोंडं बंद होतील. कधी नाही ते लिंबोणी काका पुढे आले आणि म्हणाले, दादा रामदास बरोबर सांगतोय. अरे गावकरी काही झालं की 10 तोंडांनी बोलतात, पण उद्या कमळीचं लग्न ठरलं की हेच गावकरी बकऱ्याची तंगडी चोकत वडे खाऊन तिला आशीर्वाद द्यायला धाव घेतील. ही गावपद्धत आहे. पार्वती काकू आपल्या नवऱ्याकडे बघत हुंदका देत म्हणाल्या, अहो आता भाऊजींचं थोडं ऐका. ह्या दोघांनी आपल्याला काही न सांगता गोंधळ घातला तरी आता ती आपली पोरच आहेत ना, आणि कमळी आपल्याच घरात जाणार आहेत ना. तसे दौलती काका थोडे शांत झाले आणि रामदास काकांना म्हणाले, लेका रामदास आता तूच सांग मी काय करू. तेव्हा रमी काकू पुढे झाल्या. कमळीला रामकाकाच्या कुशीतनं ओढून घेऊन आपल्या कुशीत घेत म्हणाल्या, आये विठ्ठलाला सांगा आमच्या या कमळीच्या वेळी पार्वती वहिनीनं खूप कमळाचे गोडे खाल्ले होते म्हणून तिला हे कमळ फूल झालं आहे. तेव्हा लग्नानंतर तिचं नाव कमळीचं ठेवा. आजी हसली आणि तिच्या त्या हसण्यानं आमच्या वरच्या आणि खालच्या माळ्यातल्या खोतांचा तेढ सैल होऊन गळून पडला. मग शांत झालेले दौलती काका हसत हसत आपल्या पत्नीला म्हणाले, पार्वती आता डोळ्याला पदर लावू नको, कमळीच्या लग्नाची तयारी सुरू कर. आणि हे बघ आपली पोर खालच्या दारातून पुढच्या दारात गेली एवढंच समज. नाही समजू नको, तसंच आहे ते. आणि चल सकाळच्या वेळी आय आली आहे, फक्कड चहा आणि गुळ पोहे होऊन जाऊ दे. अशा प्रकारे आमच्या विठ्ठल काकांचं कमळी काकूचं लग्न जमलं. 8च दिवसांनी धूमधडाक्यात लग्न झालं. लग्नात माझी आजी किन्ना काकांशी काही नीट बोलली नव्हती, पण ती त्यांना हलकेच म्हणाली, किन्ना लेकरा तू शेतकरी आहेस ना, तुला कळायला हवं की लहानशा ठिणगीनं जंगल शेतं पेट घेतात, तेव्हा वाटेल तिथे ठिणगी टाकत जाऊ नको. तेव्हा किन्ना काका आजीला काय म्हणायचं हे समजूनही बेशर्मासारखे म्हणाले, तरी आहे मी म्हणतो कुणी ठिणगी पडावी असं वागावंच का? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे का नाही? आता ते जाऊ दे, मला तू तुझ्या हातानं 4 बकऱ्याच्या नळ्या आणि वडे वाढ. आजीनं आपलं डोकं हलवत आत्याला वाढायला सांगितलं आणि रामकाका आणि निंबोणी काकांनी सांगितल्याप्रमाणे सगळे गावकरी मस्त जेवून खाऊन काही न बोलता कमळीला आणि विठ्ठलाला आशीर्वाद देऊन ढेकरा देत एकमेकांना म्हणाले, चला हे सगळं असं प्रकरण होतं तर, पण आता छान झालं, आता 2 खोतातला वाद संपला. फक्त आमच्या आनंदीचं सगळं नीट व्हायला हवं होतं. या लग्नाला आमचे सुरेश रमेश दादा सुट्टी घेऊन आले होते आणि ह्या शेवटच्या लग्नानं आमच्या सातमाईंचा वाडा पूर्ण भरून गेला आणि आजी आता अगदी निवांत झाली होती. श्रोते होते, हे होतं प्रकरण आयडा बॅरेटो यांच्या सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं विठ्ठल काकांचं लग्न. हे लग्न झाल्यानंतर पुढे काय होतं आहे हे ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.